राज्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणखी तापणार. पेट्रोल आणि डिझेल लवकरच महाग होण्याची शक्यता. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे स्पष्ट संकेत. सोने आणि चांदीची खरेदी कमी व्हावी म्हणून केंद्र सरकारनं कर वाढवला. सोने चांदीवरील आयात शुल्क 6% झालं 15%. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यामध्ये आता फक्त 2 गाड्या. ताफ्यात अधिकाधिक इलेक्ट्रिकचीच वाहनं वापरा, पंतप्रधानांचे निर्देश. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचे मंजूर झालेले परदेश दौरे रद्द. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केला इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास. ताफ्यातील वाहनांचीही संख्या केली कमी. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात. मंगळवारी रात्रीच शुभमला मुंबईत आणलं. नाशिक पाठोपाठ पुण्यातही नीटच्या पेपरफुटीचे धागेदोरे. खैरनारच्या सोबत पुण्यातील धनंजय नावाच्या व्यक्तीचा सहभाग. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही नीटच्या पेपरफुटीच्या विरोधात रस्त्यावर. NTA मुख्यालयासमोर केली अभाविपणे निदर्शनं. निदा खानला संरक्षण देणाऱ्या MIM नगरसेवकाला भोवलं. मतीन पटेलचं घर आणि कार्यालय झालं जमीनदोस्त. महाराष्ट्रात जिहाद केला तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच, नितेश राणेंची प्रतिक्रिया. संभाजीनगरमध्ये MIMला आणखी एक झटका. नगरसेवक मिराज खाननं बनावट जन्म दाखल्यासह 3ऱ्या अपत्याची माहिती लपवली. पाकिस्तानचा कुख्यात शहजाद भट्टी याच्या दहशतवादी नेटवर्क विरोधात मोठी कारवाई. नालासोपारा, मीरा रोड, नागपूर इथून ATSनं अनेकांना उचललं. तटकरे आणि पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार. रोहित पवारांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. आमच्या पक्षाबाबत कसलीही भविष्यवाणी करण्याची कुणालाही गरज नाही, रोहित पवारांना अनिल पाटलांनी सुनावलं. सुनेत्रा पवार, पटेल आणि तटकरेंमध्ये मतभेद आणखी तीव्र झाल्याची चर्चा. गुवाहाटीहून परतताना सगळ्यांचा वेगवेगळ्या विमानातून प्रवास. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीवरील 21 कोटीचा दंड कायम. शुल्क रद्द करण्याची मागणी फेटाळली. रुपाली चाकणकरांची उद्या ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता. भोंदू खराच्यासाठी पैशाची फेरफार केल्याचा चाकणकरांवर आरोप. विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा शपथविधी लवकरच. सभापती राम शिंदे देणार शपथ. बारामतीत पुन्हा विमान अपघात. गोजूबावी गावच्या हद्दीत शेतातल्या खांबाला धडकून शिकाऊ विमान कोसळलं. सोलापुरात 1,90,00,000चं MD ड्रग जप्त. रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पीरजादे हे 2 आरोपी अटकेत. प्रतीक यादवचं अचानक निधन. कारण अस्पष्ट. संशयाला शक्यता.
सीबीआय संचालक निवडीवर राहुल गांधींचा तीव्र आक्षेप. संचालकांचं नाव बैठकीपूर्वी निश्चित केल्याचा आरोप.